नमस्कार मित्रांनो, MPSC प्रिलिम 2023 स्पेशल या व्याख्यानमालेत आज आपण पर्यावरण व पारिस्थितिकी या घटकातील 2021मध्ये जे 7 प्रश्न विचारण्यात आले होते त्या प्रश्नांचे आपण डिटेल स्पष्टीकरणे आणि विश्लेषण आपण पाहणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण 2022मध्ये विचारण्यात आलेल्या 5 प्रश्नाची स्पष्टीकरणे आपण पाहिलेली होती. संपूर्ण तयारीसाठी MPSC प्रिलिमच्या संपूर्ण तयारीसाठी आपण जे निराली प्रकाशनतर्फे माझे 2 पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत ते आपण अवश्य अभ्यासावे. सामान्य अध्ययन भाग 1 यामध्ये इतिहास, भूगोल व विज्ञान व सामान्य अध्ययन भाग 2 यामध्ये पर्यावरण व पारिस्थितिकी, राज्यव्यवस्था आणि शासन व भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे एकूण 7 पैकी करंट अफेअर वगळता 6 युनिट ह्या 2 पुस्तकामध्ये कव्हर केलेला आहे. आपल्याला निश्चितच याचा भरपूर फायदा होईल. तर आपण प्रश्नावर येऊ. 2021मधील जे प्रश्न आहेत, पहिला प्रश्न विचारण्यात आला होता, जोड्या लावा. स्तंभ 1 मध्ये प्रजाती आणि स्तंभ 2 मध्ये प्रकार. भारतीय गेंडा, आशियातील हत्ती, वाळवंटातील कोल्हा, गुलाबी डोके असलेले बदक अशा प्रजाती असे दिलेले आहेत. प्राणी दिलेले आहेत आणि त्यांचा प्रकार जे विरळ किंवा क्वचित, धोकादायक असलेल्या, लुप्त आणि नष्ट होणाऱ्या आणि संवेदनशील अशा प्रकारचे स्तंभ 2 मध्ये प्रकार दिलेला आहे. तर याचं जे उत्तर आहे हे दिलेल्या पर्यायापैकी 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रजाती व प्रकार, भारतीय गेंडा हा धोकादायक असलेला म्हणजे इंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये येतो. आशियातील हत्ती हा संवेदनशील म्हणजे व्हुलनरेबलमध्ये येतो. वाळवंटातील कोल्हा विरळ किंवा क्वचित म्हणजे रेअर या कॅटेगरीत येतो. तर गुलाबी डोके असलेले बदक हे लुप्त किंवा नष्ट होणाऱ्या म्हणजे एक्सटिंक्ट या कॅटेगरीमध्ये येतो. ही जी कॅटेगरी आहे ही IUCN लाल यादी याला आपण म्हणतो, याच्याबद्दल आपण डिटेल जाणून घेऊया. तर असुरक्षित प्रजातींची IUCN लाल यादी, ज्याला IUCN लाल यादी किंवा लाल डेटा यादी, इंग्रजीत याला IUCN रेड लिस्ट म्हणतात, ही 1964मध्ये स्थापन केलेली सर्व जैविक प्रजातीच्या जागतिक संवर्धन स्थितीची सर्वात व्यापक यादी आहे. हे IUCN याचं जे फुल फॉर्म आहे ते इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर हा जागतिक स्तरावर वेगवेगळ्या प्रजातींच्या संरक्षण स्थितीवर लक्ष ठेवणारा सर्वोच्च संघ आहे. विविध देश आणि संस्था राजकीय व्यवस्थापन एककामध्ये एखादी प्रजात नामशेष होण्याच्या धोक्यांचे मूल्यांकन करून प्रादेशिक लाल याद्यांच्या शृंखला तयार करतात. याच्या ज्या श्रेण्या आहेत त्या कोणत्या श्रेणीमध्ये कोणते प्राणी येतात हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे, कारण यावर एक ना एक प्रश्न हा अलीकडे विचारला जातो. या श्रेण्या आहेत IUCNच्या लाल यादीमध्ये प्रत्येक प्रजातीला 9 पैकी एका श्रेणीमध्ये टाकले जाते. एकूण 9 श्रेण्या आहेत. त्या 9 श्रेण्या कोणत्या आणि त्यात काय काय प्राणी येतात ते आपण या ठिकाणी बघू. तर पहिली जी श्रेणी आहे नामशेष, एक्सटिंक्ट किंवा EX, या प्रजातीचा एकही जिवंत सदस्य नाही असा याचा अर्थ आहे. यामध्ये डोडो, भारतीय चित्ता हे प्राणी आहेत. नंतरची श्रेणी आहे जंगलातून नामशेष, एक्सटिंक्ट इन द वाईल्ड किंवा EW. ही प्रजात जंगलामधून पूर्णपणे नामशेष झाली आहे आणि याचे राहिलेले सदस्य फक्त प्राणी संग्रहालयात किंवा त्यांच्या मूळ निवासस्थानापासून वेगळे एखाद्या ठिकाणी, कृत्रिम ठिकाणी म्हणजे जिवंत आहेत असं समजलं जाते. यानंतरची जी श्रेणी आहे अतिशय चिंताजनक, क्रिटिकली एंडेंजर्ड किंवा CR. ही प्रजात जंगलामधून नामशेष होण्याच्या अतिशय या प्रजातीला धोका आहे. उदाहरणार्थ पांढऱ्या पुठ्ठ्याचे गिधाड, बुगून लिओचिकला, भारतीय गिधाड, राजगिधाड, लहान खरपुडी आणि सुसर इत्यादी प्राणी या श्रेणीमध्ये मोडतात. नंतरची श्रेणी आहे चिंताजनक, इंडेंजर्ड किंवा EN.
ही प्रजात जंगलामधून नामशेष होण्याचा धोका आहे. उदाहरणार्थ कस्तुरीमृग, काळवीट, कोळसून, चांदी अस्वल, जंगली म्हैस, ताडमोर, पांढरे गिधाड, मलेशियन वाघ, वाघ, शशकर्ण, सोनेरी वानर, हिमबिबट्या, हिरवा मोर इत्यादी जे आहेत ते इंडेंजर्डमध्ये मोडतात. यानंतरची श्रेणी आहे असुरक्षित, व्हुलनरेबल किंवा VU. ही प्रजात जंगलामध्ये चिंताजनक व्हायची शक्यता आहे. उदाहरणार्थ आफ्रिकन मोर, आशियाई सोनेरी मांजर, आसामी माकड, काळ्या पायांचे मांजर, चुसिंगा, ढगाळ बिबट्या, ध्रुवीय अस्वल, तांबडा पांडा, पाणघोडा, पाणमांजर, प्रचंड पांडा, बारासिंगा, भारतीय गेंडा, मोठ्या ठिपक्यांचा गरुड, रानगवा, शाही गरुड, सांबर हरिण, सिंह इत्यादी प्राणी या श्रेणीमध्ये मोडतात. पुढील श्रेणी आहे निकट असुरक्षित, नियर थ्रिएटेड किंवा NT. ही प्रजात जवळच्या भविष्यात चिंताजनक व्हायची शक्यता आहे. उदाहरणार्थ आफ्रिकन म्हैस, काळे गिधाड, जडू, जॅग्वार प्राणी, पिवळ्या ढोक पक्षी, पॅलास मांजर, प्युमा, बायसन, बिबट्या, महाधनेज, शेकरू इत्यादी प्रकारचे प्राणी या श्रेणीमध्ये मोडतात. नंतरची श्रेणी आहे लिस्ट कन्सर, मुबलक किंवा LC. या प्रजातीला खूप कमी धोका आहे. मोठ्या प्रमाणात आणि विस्तृत क्षेत्रात आढळणारी प्रजात. उदाहरणार्थ कावडा, कुटुरगा, कोकट, गाव कावडा, गुलमोहर, चिचुंद्री, चितळ, जंगली लावा, जंबू, जांभळा बगडा, नीलगाय, नीलसागर, नेपाळी गरुड, पावशा, पिंगट गरुड, फारसी लाटचिरा, बेसकुचळ, भारतीय कोल्हा, भारतीय नीलपंख, भारतीय मोर, बेकर, मैना, मोठा समुद्री कावडा, मोर, रानडुक्कर, राजतुरा, वाघाटी प्राणी, वाडा सर्प, वेढा राघू, शशकर्ण, हरियाल, हळदी कुंकू पक्षी. जे या श्रेणीमध्ये अनेक प्राणी किंवा पक्षी आहेत हे इथे लक्षात ठेवायचं आहे. नंतरची श्रेणी आहे माहितीचा अभाव, डेटा डेफिशियंट किंवा DD. या प्रजातीबद्दल कमी माहिती उपलब्ध असल्याने तिची संरक्षण स्थिती आणि तिला असणाऱ्या धोक्याचा अंदाज लावता येत नाही. आणि शेवटची जी श्रेणी आहे अमूल्यांकित, नॉट इव्हॅल्युएटेड किंवा NE. ह्या प्रजातीच्या संरक्षण स्थितीचे IUCNच्या मानदंडावर मूल्यांकन केले गेलेले नाही. तर ह्या ज्या 9 श्रेणी आहेत याच्यापैकी ज्या परीक्षेत विचारल्या जातात, ज्या महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये इंडेंजर्ड, व्हुलनरेबल, क्रिटिकली इंडेंजर्ड या प्रकारच्या ह्या 3 यावर आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे. आणि यातील कोणत्या श्रेणीमध्ये कोणते प्राणी किंवा पक्षी येतात ते इथे लक्षात ठेवायचं आहे. पण पुढील प्रश्नावर येऊ. प्रश्न आहे घातक कचऱ्याची हालचाल विकसित देशामधून कमी विकसित देशामध्ये होऊ नये म्हणून बेसेल अधिवेशनात रिकामी जागा येथे आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या. तर दिलेल्या पर्यायापैकीचे उत्तर 4 आहे. मार्च 1989 स्वित्झर्लंड हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. आपण बेसेल अधिवेशन एक आंतरराष्ट्रीय करार याबद्दल डिटेल जाणून घेऊया. तर 22 मार्च 1989 रोजी स्वित्झर्लंडमध्ये घातक कचऱ्याच्या सीमापार हालचाली नियंत्रित करण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी बेसेल अधिवेशन स्वीकारण्यात आले होते. इतर विकसित देशामधील घातक कचऱ्याची विल्हेवाट आफ्रिकेमध्ये लावल्याबद्दल जनक्षोभ वाढल्याने हा करार अस्तित्वात आला. हे अधिवेशन 5 मे 1992 पासून लागू झाले. बेसेल अधिवेशनात सामील झालेल्या 189 देशापैकी करारावर 53 देशांनी स्वाक्षरी केली आहे. भारताने 15 मार्च 1990 रोजी या करारावर स्वाक्षरी केली. पहिल्या बेसेल अधिवेशनाच्या बैठकीत भारताची भूमिका अशी होती की विकसित देशांनी स्वतःचा धोकादायक कचरा स्वतःच ठेवायला पाहिजे. कराराअंतर्गत कचऱ्याचे सीमापार हालचालीसाठी घातक कचरा म्हणून जे वर्गीकरण केले आहे ते पण आपण लक्षात ठेवूया. परिशिष्ट 1 मध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही श्रेणीतील कचरा जोपर्यंत त्यात परिशिष्ट 3 मधील समाविष्ट असलेली कोणतीही वैशिष्ट्ये समाविष्ट नाहीत आणि कलम A अंतर्गत समाविष्ट नसलेले परंतु
निर्यात, आयात किंवा संक्रमणासाठी राज्यपक्षाच्या देशांतर्गत कायद्यानुसार घातक कचरा म्हणून परिभाषित केलेले कचरा, सीमापार हालचाली आणि परिशिष्ट 2 शी संबंधित कोणत्याही श्रेणी अंतर्गत येणारा कचरा या अधिवेशनातील इतर कचरा असतील, असे या ठिकाणी व्याख्या केली आहे. बेसेल बंदी दुरुस्तीला मान्यता न देणारे जे देश आहेत ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहे. यात अमेरिका, कॅनडा, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, भारत, रशिया, ब्राझील, मेक्सिको यासारख्या बहुतेक देशांनी या बंदीला अद्याप मान्यता दिलेली नाही. अमेरिका दरडोई सर्वात जास्त कचरा निर्माण करते, परंतु बेसेल कन्व्हेन्शनला मान्यता दिलेली नाही. अमेरिकेचा बंदी दुरुस्तीला सक्रिय विरोध आहे. 1995च्या बैठकीत भारताने घोषित केले की ते बेसेल बंदीवर आपल्या भूमिकेवर पुनर्विचार करत आहे आणि त्यासोबत तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री कमलनाथ यांचे विधान आले, आम्ही पर्यावरणास अनुकूल नसलेल्या पुनर्वापराच्या विरोधात आहोत, आम्ही कचऱ्याच्या हालचालीच्या विरोधात नाही. जर प्राप्तकर्त्याकडे पुरेशी उपकरणे असतील, सुविधा आणि त्या सामोरे जाण्यासाठी योग्य प्रक्रिया. बेसेल अधिवेशनाच्या हेतूवर हा थेट हल्ला होता. परिणामी भारताने बेसेल कन्व्हेन्शनमधील बंदी दुरुस्तीला मान्यता दिली नाही, ज्यामुळे घातक कचऱ्याची आयात थांबू शकली असती आणि भारताला एक अग्रगण्य डम्पिंग ग्राउंड होण्यापासून रोखता आले. तर बेसेल कन्व्हेन्शनची जी उद्दिष्टे आणि तरतुदी आहेत ते पण आपण जाणून घेऊ. बेसेल कन्व्हेन्शनचे जे मुख्य उद्दिष्ट आहे ते मानवी आरोग्य आणि पर्यावरणास घातक कचरा आणि इतर कचऱ्याची निर्मिती, सीमापार संक्रमण आणि व्यवस्थापनामुळे होणाऱ्या प्रतिकूल परिणामापासून संरक्षण करणे हे आहे, हे लक्षात ठेवायचे आहे. घातक कचऱ्याची निर्मिती कमी करणे आणि विल्हेवाट लावण्याच्या ठिकाणी घातक कचऱ्याचे पर्यावरणास अनुकूल व्यवस्थापनास प्रोत्साहन देणे हे सुद्धा उद्दिष्ट आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने सुदृढ व्यवस्थापनाच्या तत्वानुसार धोकादायक कचऱ्याच्या सीमापार हालचालीवर प्रतिबंध आणि सीमापार हालचालींना परवानगी असलेल्या प्रकरणामध्ये लागू होणारी नियामक प्रणाली, अशा प्रकारची याच्यात उद्दिष्टे आणि तरतुदी आहेत. ही अधिकची माहिती आपण जाणून घेणे आवश्यक आहे. पुढील प्रश्न आहे, औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीन डॉट कार्यक्रम याची सुरुवात कोणत्या देशात झाली? तर याचं जे बरोबर उत्तर आहे हे 2 जर्मनी. ग्रीन डॉट संकल्पना हे ग्राहकोपयोगी वस्तूंच्या पॅकेजिंग सामग्रीच्या पुनर्वापरासाठी उद्योग अनुदानित प्रणालीच्या युरोपियन नेटवर्कचे परवाना प्रतीक आहे, हे लक्षात ठेवायचे आहे. 1990च्या दशकाच्या सुरुवातीला जर्मनीचे पर्यावरण मंत्री क्लास स्टोफर यांनी ग्रीन डॉट प्रणालीचा विचार केला होता. ही प्रणाली उत्पादक आणि पुरवठादारांना वापरलेले पॅकेजिंग परत घेण्यास भाग पाडते आणि कचऱ्याच्या वाढत्या ढिगाऱ्यावर विजय मिळवण्यासाठी आणि पृथ्वीमध्ये गाडण्याऐवजी मौल्यवान पुनर्वापर करण्यायोग्य वस्तू पुनर्प्राप्त करण्यासाठी ही संकल्पना सादर केली गेली. ग्रीन डॉट कार्यक्रम याबद्दल आपण आणखी थोडं जाणून घेऊया. 1991मध्ये पॅकेजिंग नियमन लागू होण्याच्या काही काळापूर्वी किरकोळ आणि ग्राहक वस्तू उद्योगाने ड्युएल सिस्टम जर्मनी म्हणजे DSD नावाची नवीन संस्था स्थापन केली. DSDने ग्रीन डॉट लेबल सादर केले, जे आता कॅन, योगर्ट, कप आणि दुधाच्या डिब्बे व इतर प्रकारच्या अन्य पॅकेजिंगवर आढळते. उत्पादक आणि वितरकांनी यांच्या उत्पादनावर इको लेबल मुद्रित करण्यासाठी परवाना शुल्क भरावे लागते. 26 युरोपीय देशांनी आता ग्रीन डॉट प्रणाली सुरू केली, परंतु स्थानिक प्रकल्पांचा DSDशी कोणताही आर्थिक संबंध नाही. युनायटेड किंगडम आणि इटलीने ही प्रणाली न वापरण्याचा निर्णय घेतला. जर्मनीच्या ग्रीन डॉट रिसायकलिंग कार्यक्रमावर सध्या हल्ला होत आहे. ही प्रणाली गेल्या 2 दशकापासून विविध कारणामुळे वादग्रस्त ठरली आहे. प्रामुख्याने यावर जो वाद आहे हा खर्च आणि कार्यक्षमतेच्या मुद्द्यावर आहे, हे आपण इथे लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे, परिसंस्थेची रचना व तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजे पारिस्थितिकी ही व्याख्या 1969मध्ये कोणी केली? मित्रांनो,
सध्याच्या ज्या ट्रेंडनुसार हे व्याख्या विचारल्या जातात, कोणत्या शास्त्रज्ञाने कोणती व्याख्या दिली हे आपण डिटेलमध्ये जाणून घ्यायला पाहिजे. या ठिकाणी दिलेल्या पर्याय की ओड्राम म्हणजे चौथा पर्याय बरोबर आहे. आपण विविध पर्यावरण शास्त्रज्ञाच्या व्याख्या काय होत्या हे जाणून घेऊ. तर पारिस्थितिकी इकॉलॉजी ही विज्ञानाची एक शाखा आहे जी परिसंस्थेतील जैविक आणि अजैविक घटकामधील परस्पर संबंध तसेच जैविक घटकाचा व्यक्तीमधील संबंधाचा अभ्यास करते. अर्नेस्ट हॅकेल 1866 हे जर्मन जीवशास्त्रज्ञ होते. यांनी प्रथमच पारिस्थितिकीची व्याख्या अशी केली की ज्ञानाच्या मुख्य भाग म्हणजे परिसंस्थेच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित प्राण्यांचा आणि अजैविक आणि सेंद्रिय वातावरणाशी एकूण संबंध तपासणे, ज्यात त्याच्या सर्व गोष्टीचा समावेश आहे, अशी हॅकेल यांची व्याख्या होती. इकॉलॉजी हा शब्द जीव आणि त्याचे पर्यावरण यांच्यातील संबंध दर्शविण्यासाठी ओइकस म्हणजे OIKOS म्हणजे घर आणि लोगस LOGUS म्हणजे अभ्यास ह्या दोन ग्रीक शब्दापासून तयार झाला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. वुडबरी 1954 यांच्या मते पारिस्थितिकी हे एक असे विज्ञान आहे जे त्यांच्या पर्यावरणाच्या संबंधात जीवांची तपासणी करते. EP ओड्राम 1969 यांनी पारिस्थितिकीची व्याख्या परिसंस्थेची रचना आणि कार्याचा अभ्यास अशी केली, जे या प्रश्नात विचारला आहे. मार्गालेब 1968 यांनी पारिस्थितिकीला परिसंस्थेचा अभ्यास असे मानले. 1985 मध्ये चार्ल्स क्रेब्स यांनी पारिस्थितिकीची सर्वात स्वीकृत व्याख्या मांडली. त्यांची जी व्याख्या आहे ही अशी आहे की पारिस्थितिकी म्हणजे जीवांचे वितरण आणि विपुलता निर्धारित करणाऱ्या परस्पर क्रियांचा वैज्ञानिक अभ्यास. तर परिसंस्थेची संकल्पना आणि व्याख्या यावर आणखी आपण थोडंसं जाणून घेऊया. AG टॅन्सले यांनी 1935 मध्ये परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम ही संज्ञा सर्वप्रथम वापरली. तर यांनी जी व्याख्या केली आहे ही अशी आहे: पर्यावरणातील सर्व जैविक म्हणजे सजीव आणि निर्जीव म्हणजे अजैविक घटकांच्या एकत्रीकरणातून निर्माण होणारी प्रणाली म्हणजे पर्यावरण, असं टॅन्सले यांनी म्हटलं आहे. RL लिंडेमॅन यांनी 1942 मध्ये परिसंस्थेचा संबंध विविध प्राकृतिक आणि रासायनिक व जैविक प्रक्रियेशी येतो असे स्पष्ट केले. मॅकहाऊस व स्मॉल यांच्या मते प्राकृतिक पर्यावरणातील वनस्पती व प्राणी यांच्या संबंधातून परिसंस्था तयार होते. अशा प्रकारच्या ह्या व्याख्या आणि संकल्पना आहेत. आपण पुढील प्रश्नावर येऊ. प्रश्न आहे: ओझोनमध्ये घट झाल्याने जीवसृष्टीवर खालीलपैकी कोणते परिणाम होतात? हे आहे माणसाच्या रोगप्रतिकारक क्षमतेचे नुकसान, पर्याय बरोबर आहे. B आहे वनस्पतीची वाढ खुंटणे, हे सुद्धा पर्याय बरोबर आहे. तापमानात वृद्धी, हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. मोतीबिंदू होण्याचे कारण, हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी पर्यायी उत्तरात दिलेले चौथे पर्याय वरीलपैकी सर्व हा पर्याय बरोबर आहे. आपण आणखी डिटेल जाणून घेऊ. ओझोनमध्ये जेव्हा घट होते तर जीवसृष्टीवर हे दिलेल्या पर्यायातील 4 परिणाम तर होतातच. या व्यतिरिक्त आणखी काय परिणाम आहेत आणि ओझोन आवरण म्हणजे काय ते आपण डिटेल जाणून घेऊया. ओझोन हा ऑक्सिजनच्या 3 अणूंचा म्हणजे याचं जे फॉर्म्युला आहे केमिकल फॉर्म्युला O3 ने बनलेला असतो. वातावरणात नैसर्गिकरित्या तयार होणारा हा वायू आहे. या वायूचे महत्त्व मानवजातीच्या सर्वप्रथम लक्षात आले ते 1940 साली आले. 1979 मध्ये शास्त्रज्ञांना आढळले की अंटार्क्टिकावर 194 डोप्सन युनिट आणि 1.1 दशलक्ष चौरस किलोमीटर आकाराचे छिद्र पडले आहे. 1987 मध्ये जेव्हा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल अंमलात येत होता तेव्हा ओझोन छिद्राचा आकार 22.4 दशलक्ष चौरस किलोमीटर झाला होता. 2006 मध्ये हा आकार वाढून 29.6 दशलक्ष चौरस किलोमीटर झाला. सध्या ओझोन आवरण स्थिर असून ते भरून निघत असल्याचे वैज्ञानिक आपल्याला सांगत आहेत. ओझोन कमी होण्याचे जे इतर परिणाम आहेत
याच्यामध्ये ओझोन थर कमी झाल्यामुळे मानवी आरोग्य, प्राणी, पर्यावरण आणि सागरी जीवनावर घातक परिणाम होतात. अभ्यासातून असे दिसून आले की अल्ट्राव्हायोलेट बी किरणामध्ये वाढ झाल्याने त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. घातक मेलेनोमा विकास, सनबर्न, जलद वृद्धत्व, डोळ्यातील मोतीबिंदू, अंधत्व आणि रोगप्रतिकारक प्रणालीमध्ये मोठी भूमिका ही बजावत असते. अतिनील किरणांचा थेट संपर्कामुळे प्राण्यामध्ये त्वचेचा आणि डोळ्याचा कर्करोग देखील होतो. अल्ट्राव्हायोलेट बी किरणांचा झाडे पिकावर नकारात्मक परिणाम होतो. तर अशा प्रकारचे परिणाम ओझोनचे आहेत, हे आपण इथे लक्षात ठेवायचं आहे. पण पुढील प्रश्नावर येऊ. वातावरण बदलाबाबत राष्ट्रीय कृती नियोजन यांची शिफारस करते. ए आहे टाकाऊ पदार्थापासून ऊर्जा अभियान, वेस्ट टू एनर्जी मिशन. बी किनारपट्टी प्रांत संबंधी राष्ट्रीय अभियान, नॅशनल मिशन ऑन कोस्टल एरियाज. सी वात अभियान, विंड मिशन. आणि डी वातावरण बदल आणि आरोग्य अभियान, मिशन ऑन क्लायमेट चेंज अँड हेल्थ. या ठिकाणी पर्यायी उत्तरेमध्ये कोणतं बरोबर आहे असं विचारलेलं आहे. तर हा प्रश्न कॅन्सल रद्द करावा लागला, कारण दिलेले पर्याय जे आहे ते एकही बरोबर नाही. वातावरणातील बदलाबाबत राष्ट्रीय कृती नियोजन यांचा जो कार्यक्रम आहे, याच्यामध्ये जे काही कार्यक्रम समाविष्ट आहेत त्याच्यामध्ये आहेत ते काय काय आहेत ते डिटेल जाणून घेऊया. वातावरण बदलाबाबत राष्ट्रीय कृती नियोजन यामध्ये राष्ट्रीय सौर मिशन, नॅशनल सोलर मिशन आहे. ऊर्जा कार्यक्षमता विकसित करण्यासाठी राष्ट्रीय मिशन, नॅशनल मिशन फॉर एन्हान्स्ड एनर्जी इफिशियन्सी. तर सुस्थिर निवास व राष्ट्रीय मिशन, नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल हॅबिटेट. राष्ट्रीय जल अभियान, नॅशनल वॉटर मिशन. नंतर नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल हिमालयन इकोसिस्टम, नॅशनल मिशन फॉर सस्टेनिंग द हिमालयन इकोसिस्टम. यानंतर हरित भारत मिशन म्हणजे ग्रीन इंडिया मिशन. नंतर शाश्वत शेतीसाठी राष्ट्रीय मिशन म्हणजे नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. आणि नॅशनल मिशन ऑन स्ट्रॅटेजिक नॉलेज फॉर क्लायमेट चेंज. अशा प्रकारचे या कार्यक्रमामध्ये वातावरण बदलाबाबत जे राष्ट्रीय कृती नियोजन आहे त्यामध्ये हे कार्यक्रम आहेत. तर पर्यायामध्ये हे दिलेले नसल्याने हा प्रश्न रद्द करावा लागला. पुढील प्रश्नावर येऊ. इकॉलॉजी हा शब्द खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाद्वारे शोधण्यात आला? आपण एक प्रश्न बघितला होता, त्याच्यामध्ये व्याख्या विचारली होती. 1969मध्ये व्याख्या कुणी दिली त्यावर प्रश्न होता. परत इकॉलॉजी हा शब्द कोणत्या शास्त्रज्ञाद्वारे शोधण्यात आला, अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला आहे. तर याचं जे बरोबर उत्तर आहे अर्नस्ट हेनरिच हँकेल हे बरोबर आहे. म्हणजे दुसरं पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. आपण आणखी डिटेल जाणून घेऊया. इकॉलॉजी हा शब्द अर्नस्ट हेनरिच हँकेल या पर्यावरणशास्त्रज्ञाने शोधला होता. इकॉलॉजी ही जीवशास्त्राची शाखा आहे जी जीवामधील परस्पर संबंध आणि जीव व त्यांचे पर्यावरण यांच्यातील परस्पर संवादाशी संबंधित आहे. इकॉलॉजी हा शब्द 1869मध्ये अर्नस्ट हँकेलने तयार केला होता असे मानले जाते, परंतु त्याचा पहिला वापर रिटरने 1885मध्ये केला होता. ओडूमला आधुनिक परिस्थितीचा जनक म्हणून ओळखले जाते. इकॉलॉजी हा शब्द वापरणारा शास्त्रज्ञ रिटर हा पहिला व्यक्ती होता. महान शास्त्रज्ञ अर्नस्ट हेनरिच हँकेल यांना शब्द शोधण्याचे श्रेय दिले जाते. जे इतर पर्याय आहेत 1, 3 आणि 4 यावरही आपण डिटेल जाणून घेऊया. चार्ल्स क्रेब्स. तर चार्ल्स क्रेब्स हे ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागातील लोकसंख्या पर्यावरणशास्त्राचे प्रोफेसर आहेत. ते कुंपण प्रभावावरील त्यांच्या कामासाठी तसेच त्यांच्या मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे जे इकॉलॉजीचे पाठ्यपुस्तक आहे, इकॉलॉजी द एक्सपेरिमेंटल एनालिसिस ऑफ डिस्ट्रीब्युशन अँड एबुंडन्स, यासाठी प्रसिद्ध आहेत. क्रेब्सला मुख्यतः लहान सस्तन प्राणी पर्यावरणामध्ये रस होता, हे लक्षात ठेवायचं आहे. A.G. टॅन्सली यांनी 1902मध्ये न्यू फायटोलॉजिस्टची स्थापना केली होती. ते ब्रिटनमधील पर्यावरण शास्त्राच्या विज्ञानाचे प्रणेते होते आणि त्यांनी जीवशास्त्रात पारिस्थितिक
तंत्राची संकल्पना मांडली होती हे A.G. टॅन्सली यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं आहे. 1935मध्ये त्यांनी इकोसिस्टीम ही संज्ञा तयार केली होती. यानंतरचे जे पर्यायामध्ये दिलेले आहेत व्हिक्टर सेल्फर्ड यांच्याबद्दल आपण डिटेल जाणून घेऊया. व्हिक्टर अर्नेस्ट सेल्फर्ड हे अमेरिकन प्राणीशास्त्रज्ञ व प्राणी पर्यावरणशास्त्रज्ञ होते. त्यांनी पर्यावरणशास्त्राला अभ्यासाचे एक वेगळे क्षेत्र म्हणून स्थापित करण्यास मदत केली. ते 1915मध्ये इकॉलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिकेचे पहिले अध्यक्ष होते. यांचे बरेचसे कार्य स्थलीय पर्यावरणावर होते, परंतु त्यांनी बरेच जलीय संशोधन देखील केले. इकॉलॉजीमधील त्यांचे काही प्रकाशन म्हणजे प्रवाह समुदाय 1929, वेस्टर्न लेक एरीमधील तळ समुदाय 1942, टुंड्रा समुदायाचे विश्लेषण 1935 आणि मिसिसिपी फ्लड प्लेन्स 1954 यासारख्या ठिकाणावरील त्यांचे अभ्यास होते. त्यांनी 1939मध्ये फेडरिक ई क्लेमेंट्स यांच्या सहकार्याने बायो इकॉलॉजीमध्ये एक कार्य प्रकाशित केले, ज्यात एक आदर्श समुदायाचा भाग म्हणून प्राणी, वनस्पती आणि जलीय पर्यावरण समकालीन करण्याचा प्रयत्न केला. सेल्फर्डचा सहिष्णुतेचा नियम 1911मध्ये विकसित केलेला सिद्धांत सांगते की जीवाचे यश हे जटिल परिस्थितीच्या संचावर आधारित असते आणि प्रत्येक जीवामध्ये एक विशिष्ट किमान किंवा कमाल आणि इष्टतम पर्यावरणाचे घटक किंवा घटकाचे संयोजन असते जे निश्चित करतात. अशा प्रकारे यांच्याबद्दल आपण डिटेल जाणून घेतलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 7 प्रश्नाची डिटेल स्पष्टीकरणे, त्याची मागची पुढची सगळी माहिती जाणून घेतली, जेणेकरून पुढील वेळी जर प्रश्न आला तर तुम्हाला याचा निश्चित फायदा होईल. व्हिडिओ स्किप न करता आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावे, तरच तुम्हाला याचा फायदा होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि या प्रकारची स्पष्टीकरणे मिळविण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.